पंडित. पंडित म्हणजे कोण? नाही, पंडित म्हणजे जो हुशार आहे त्याला पंडित सुद्धा म्हणतात, त्याला सुद्धा पंडित म्हणतात. तर एक हुशार माणूस आणि एक नावाडी हे दोघी बोटीतनं प्रवास करत असतात, बरोबर आहे. आता हुशार माणूस आहे तो, त्याला तो हुशारीचा अहंकार असणार आहे. मग तो हुशार माणूस काय करतो? हा नावाडी बिचारा शिकलेला नाहीये, तो काय तुमच्यासारख्या शाळेत गेलेला नाहीये. मग तो त्या नावाड्याला विचारतो, काय रे नावाड्या, शाळेत गेलाय का कधी? तो म्हणतो नाही. हुशार माणूस, मी काही गेलो नाही कधी. अरे मग तुला एक विचारतो, तुला गणितशास्त्राचं ज्ञान आहे का? तुला गणित येतं का? तो म्हणतो नाही, मला काही गणित येत नाही. म्हणतो अरे किती फालतू माणूस, तुला गणित येतं. मग तो त्याला पुढचा प्रश्न विचारतो थोड्या वेळाने, काय तुला भौतिक शास्त्र जमतं का? तो म्हणतो नाही साहेब, मला भौतिक शास्त्र जमत नाही, मला सायन्स जमत नाही. अरे तुझ्या आयुष्याचे 50% वाया गेले. अगोदर म्हणतो तुला काय येतं? गणित येतं का? तो म्हणतो नाही. तो म्हणतो 25% वाया गेले. मग म्हणतो तुला सायन्स येतं का? तो म्हणतो नाही. मग तुझे 50% वाया गेले. मग तो त्याला विचारतो की बाबा रे तुला ज्योतिष येतं का? तू भविष्य बघू शकतो का? तो म्हणतो नाही. अरे तुझ्या आयुष्याचे 75% वाया गेले. तो नावाडी म्हणतो साहेब मी शाळेतच गेलो नाही कधी, तर मला याच्याकडे काही माहिती. मग अशी नाव पुढे जाते. मग अचानक वादळ येतं, पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर काय होतं, ती नाव खालीवर व्हायला लागते आणि ती नाव आता बुडेल. एवढ्याच नावाने त्या हुशार व्यक्तीला काय विचारतो, भाऊ पंडितजी तुम्हाला पोहता येतं का? तो म्हणतो नाही. अरे तुमचं अख्खं आयुष्य वाया गेलं. आणि मग तो नावाडी उडी मारतो आणि पोहत किनाऱ्याला चालला. तो नावाडी बुडून जातो. जसं ह्या गोष्टीचा सांगण्याचा अर्थ असा, संदर्भ असा की तुम्ही आज सगळे शाळेत येत आहे, बरोबर आहे. तर शाळेत तुमच्या पुस्तकी ज्ञानासोबत पुस्तकातले धडे तर तुम्ही शिकतातच, पण ह्या ज्या काही आपण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करतो शाळेमध्ये, तर याही गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजे. ठीक आहे. तर याच्या पुढे स्वच्छता ठेवणार, हात धुणार, सफाई ठेवणार. कोणाकोणाची? पहिले, दुसरी, तिसरी आणि चौथी.